पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। महाराष्ट्रात भाजपाचे सेवा अभियान कराडमध्ये पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक। शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी। महाराष्ट्रात आगामी शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सेवा अभियानाला सुरुवात केली आहे। या अभियानाच्या माध्यमातून शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कराड येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी पश्चिम महाराष्ट्रातून शिक्षक व पदवीधर आमदार महायुतीचाच निवडून येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। तसेच सेवा अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला भाजप सेवा अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, क्रांतिअग्रणी डॉक्टर जी.डी. बापूलाड, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपा पुणे विभाग नोंदणी प्रमुख डॉक्टर प्रशम कोल्हे, शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव उकिरडे, प्राध्यापक डॉक्टर नारायण राजुरवार, सातारा शिक्षक आघाडी अध्यक्ष जयवंतराव माने, मुखाध्यापक महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, माजी अध्यक्ष सुधाकर चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष धनाजीराव पाटील, कराड मुखाध्यापक संघ अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, भाजप कराड दक्षिण शिक्षक आघाडी अध्यक्ष सतीश चव्हाण, भाजपा शिक्षक आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सोमदे, तसेच विद्यापीठ सिनेट सदस्य अमित कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सेवा अभियानाच्या माध्यमातून भाजपाने शिक्षक व पदवीधरांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज पदवीधर व शिक्षक मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण साहेबांचे सहाय्य सचिव आदरणीय संतोषजी साखरे साहेब आलेले आहेत। एक चांगला कार्यक्रम अनेक पदवीधर मतदारसंघामध्ये काम करणारे पदाधिकारी आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर झाला। अनेक प्रश्नांच्या विषयी चर्चा विचारविनिमय झाला। शेवटी शिक्षक मतदारसंघामध्ये काम करत असणाऱ्या लोकांचे जे शिक्षकांशी निगडीत प्रश्न असतात ते कधी कधी किरकोळ स्वरूपाचे असतात। ते प्रश्न लवकर सुटावे, त्याला गती मिळावी। त्याचबरोबर धोरणात्मक प्रश्न जे राज्य सरकारच्या पातळीवरचे असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी देखील विचारमंथन झालं। निश्चित ह्या दौऱ्याचा फायदा या दोन्ही मतदारसंघामध्ये काम करत असणाऱ्या विविध जाणकार कार्यकर्त्यांना गती देण्यासाठी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हा हा महायुती सरकारच्या पाठीशी आहे। त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघामधला आमदार निवडून देण्यासाठी, पदवीधर मतदारसंघामधला आमदार निवडून देण्यासाठी खारीचा वाटा हा सातारा जिल्हा उचलेल। मोठं मताधिक्य या दोन्ही मतदारसंघामधले अधिकृत उमेदवार जे महायुतीचे असतील त्याला निवडून देण्यामध्ये एक चांगलं काम सातारा जिल्हा करेल।